नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते मल्लिका आणि स्वानंदीपासून. मल्लिका किचनमध्ये येते जेव्हा स्वानंदी आणि समर चहा पिण्यासाठी बाहेर मोकळ्या हवेत गेलेले असतात. तेवढ्यात मल्लिका किचनमध्ये येऊन काहीतरी उद्योग करून ठेवते. स्वानंदी आणि समर परत येतात तेव्हा मल्लिका पटकन लपून बसते. स्वानंदी समरच्या चहाचं कौतुक करत असते तेव्हा समर बोलतो की अहो त्यात काय कौतुकासारखं, चहा तो चहा असतो. त्यावर स्वानंदी बोलते की पण छान झाला होता तर झाला होता ना. तेव्हा समर लाजत असतो. मग स्वानंदी हसून बोलते की अगं बाई किती लाजतात. तेव्हा समर बोलतो की किती बरं धिंड बघा आता तुमची धिंड कशी झाली ती. स्वानंदी पुढे जाऊन बघते तर शॉक होते. समर विचारतो की काय हो काय झालं. स्वानंदी बोलते की याचा लगदा कसा झाला. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि बोलते की काय गं झालं का इथपर्यंत आली तयारी. तेव्हा मल्लिका बघते आणि बोलते की अगं बाई धिंड असं लगदा कसा झाला. अरे देवा. स्वानंदी बाळा तुला जमत नव्हतं सांगायचं ना गं. त्यावर स्वानंदी बोलते की नाही काकू इट्स ओके मी करते पुन्हा. स्वानंदी परत करायला घेते. मल्लिका पुढे बोलते की अगं बाई मी करू का मदत. स्वानंदी म्हणते की नाही इट्स ओके काकू मी करते. ते तयारी करायला लागतात तेव्हा समर बोलतो की सुशला बोलवू आपण मदतीला, कारण ती पण या घरची सून आहे, तिला पण समजायला पाहिजे ना. मल्लिका लगेच होकार देत बोलते की हो तिला पण घ्या तुम्ही, कारण तिला पण कळायला पाहिजे ना. मल्लिका हाक मारून बोलते की सुश अगं तुझ्या ताईची मदत करायची होती नैवेद्य बनवण्यासाठी. त्यावर सुश उत्तर देते की मी मदत केली असती पण माझ्या हातांना मेहंदी लागली आहे ना, आणि पुसली असती तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे कॅरी ऑन तुम्ही करा असं सांगून सुश तिथून निघून जाते. मग मल्लिका बोलते की जाऊ दे मी करते मदत तुम्हाला. मल्लिका लगेच नाटक करते की अगं बाई माझं डोकं दुखायला लागलं. तेवढ्यात स्वानंदी बोलते की इट्स ओके काकू राहू द्या आम्ही करतो. स्वानंदी काहीतरी वस्तू घेत असते आणि समरही काहीतरी वस्तू घ्यायला जातो. तेवढ्यात मल्लिका हुशारीने तिथलं पीठ खाली पडते. ते दोघेही खाली बघायला लागतं. स्वानंदी बोलते की अरे बापरे. मल्लिका पण नाटक करत बोलते की हे कसं झालं. आणि स्वानंदी मल्लिका पदर खेचून पीठ उचलायला लागते. तेव्हा समर बोलतो की काकू तू राहू दे तुझं डोकं दुखतंय ना, जा तू झोपायला आम्ही करतो. समर त्याच्या काकूला झोपायला पाठवतो. मल्लिका गेल्यावर स्वानंदी मनातच बोलते की पीठ पाडलं की पडलं, इतकी न कळण्या इतकी मूर्ख नाही आहे काकू. त्यानंतर समर आणि स्वानंदी ते खाली पडलेलं पीठ उचलायला घेतात. ते काम करत असताना समर स्वानंदीला काळजीने विचारतो की तुम्ही थकत नाही ना. स्वानंदीला सांगत असतो की कसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी सोल्युशन काढता आणि ती गोष्ट पूर्णच करता. त्यावर स्वानंदी बोलते की आपल्या आवडीची गोष्ट असते ना तर मग नाही होत थकायला. तेवढ्यात मल्लिका तिथे गुपचूप येते आणि मनातल्या मनात चिडून बोलते की या दोघांमुळे ना माझी झोप होत नाही आहे. दोघांपैकी एक बाजूला गेला ना मग खरी मजा येईल. इकडे मल्लिका पहारा देत असते पण तिला मध्येच डुलक्या येत असतात. इकडे स्वानंदी किचनमध्ये खाली बसलेली असते. काम करता करता तिलाही डुलकी येते. तेवढ्यात समर तिथे येतो. समर स्वानंदीला अशी डुलकी घेताना बघतो आणि पटकन तिच्या डोक्याभोवती हात धरतो जेणेकरून तिचे मान खाली जाणार नाही. मग तो हळूच तिथे खाली बसतो आणि तिची मान त्याच्या खांद्यावर टेकते. तेवढ्यात तिथे एक माशी येऊन स्वानंदीला त्रास देत असते. समर तिला हळूच ते माशीला हकलत राहतो. तेवढ्यात स्वानंदीला अचानक जाग येते. समर प्रेमाने बोलतो की अहो किती छान झोपला होतात. स्वानंदी बोलते की थोडा डुलकी लागली होती पण चला बघते नैवेद्य झाला की नाही. आणि थोड्या वेळात स्वानंदी मोजत असते की 108 109 110 आणि 111. हे ऐकून मल्लिकाला खडकन जाग येते. ती पण तिथेच तिला डुलकी आलेली असते. एवढा सगळा नैवेद्य पूर्ण झालेला बघून समर खुश होतो आणि स्वानंदीच्या कपाळावर किस करतो. स्वानंदी हसून विचारते की हे कशासाठी होतं. समर प्रेमाने उत्तर देतो की तुमच्या या मेहनतीसाठी. अहो किती आवडीने करतात हो तुम्ही हे सगळं. आणि असं म्हणतात की बाईच्या मनात जे विचार चालू असतात ती जितकं मन लावून काम करते ना ते सगळं पदार्थाच्या चवीत उतरतं. स्वानंदी मंद हसून बोलते की मग तुमचंही कौतुक झालंच पाहिजे. असं म्हणून स्वानंदी समरच्या कपाळावर किस करते. समर पूर्णपणे भारावून जातो आणि विचारतो की हे कशासाठी होतं. स्वानंदी कौतुकाने बोलते की हे सगळं करण्यामागे मला तुमची मोलाची मदत मिळाली म्हणून, कारण तुमच्याशिवाय साथीशिवाय मी हे एकटीने करूच शकले नसते. स्वानंदी समरला समजावून सांगत असते बायको कितीही छान काहीही बनवो आणि घरातले सगळे तिचं कितीही कौतुक करो पण ती नवऱ्याच्या एका त्या स्माईलची वाट बघत असते. तो कधी हसून तिच्याकडे बघेल याची वाट पाहत असते. आणि माझा नवरा तर माझं खूप खूप कौतुक करतो. त्यावर समर प्रेमाने बोलतो की करायलाच पाहिजे, कसं आहे ना स्वानंदी. ॲप्रिसिएशन ही जगातली सर्वात अंडररेटेड गोष्ट आहे. टीका करायला लोक नेहमी सगळ्यात पुढे असतात पण कौतुक करायला कोणी पुढे येत नाही. आणि तुमचं कौतुक करण्यासाठी तर माझ्याकडे भरपूर कारणं आहेत. तेवढं बोलून समर स्वानंदीसाठी हळूवार गाणं म्हणू लागतो. हे ऐकून स्वानंदी भारावून जाते आणि समर तिला प्रेमाने मिठीत घेतो. दोघंही एकमेकांकडे बघून हसत हसत तिथून निघून जातात. ते दोघं येत असल्याचे दिसतात. मल्लिका पटकन बाजूला लपते. ते दोघं निघून गेल्यावर मल्लिका हळूच बाहेर येते आणि रागाने किचनमध्ये जाते.
मल्लिका आत येऊन सगळे भांडे घाईघाईने चेक करत असते आणि पुटपुटत असते की कुठे ठेवले ते. ती खाली वाकून शोधत असते. तेवढ्यात तिथे स्वानंदी तिथे येते आणि विचारते की काय शोधतायत. मल्लिका स्वानंदीला अचानक समोर बघून भलतीच घाबरते. स्वानंदी हसून बोलते की किती घाबरतायत तुम्ही, काय शोधतायत. म्हटलं मीच काही मदत करू का. मल्लिका अडखळत बोलते की नाही. ते स्वानंदी लगेच विचारते की धिंड शोधतायत. मल्लिका सावधानाने हो बोलते. स्वानंदी गळ्यातल्या गळ्यात हसत बोलते की तुम्ही कितीही शोधलं ना तरी ते तुम्हाला भेटणार नाही. हे सगळं उद्या सकाळीच भेटेल. मल्लिका आश्चर्याने विचारते की काय म्हणजे काय बोलतेस तू. स्वानंदी शांतपणे बोलते की बापरे, या सिच्युएशनमध्ये किती विदाऊट कन्व्हिक्शन कसं बोलतात हो तुम्ही. काय मिळतं तुम्हाला असं पीठ पाडून, कामात मोडतं आणून, अन्नाचं नुकसान करून. काय मिळतं नक्की. मल्लिका स्वतःचा बचाव करत बोलते की काय म्हणायचं आहे तुला, तू काय बोलतेस नाही, तुला तरी कळतंय का. स्वानंदी डोळ्यात डोळे घालून बोलते की तुम्हाला व्यवस्थित कळते मी काय म्हणते ते. आणि असं समजा की मी या घरात तुमचा हा डाव उलटवायला चालली आहे. मल्लिका बोलते की माझा खेळ उलटवायला आलीस, पण स्वतःचा खेळ करायला जाशील तर तोंडावर पडशील. स्वानंदी मल्लिकाला ठणकावून सुनावते की तुम्ही जे करतायत ना, माझं काम बिघडवायचं कितीही प्रयत्न करा, पण आता मी राजवाड्यांची सून आहे आणि सगळे राजवाडे हे माझ्या टीममध्ये आहेत. त्यामुळे आता तुम्ही उद्या सकाळी तयार राहा ती धिंड खायला, असं ठणकावून सांगून स्वानंदी हसत तिथून निघून जाते. आणि इकडे मल्लिकाची भयंकर चिडचिड होत असते. सकाळी मल्लिका मंदाकिनी मस्त इकडे तयार होऊन साडी घालून आलेली असते. स्वानंदीचे बाबा पूजा करत असतात, पण तिथे मंदाकिनीची स्वतःचीच बडबड चालू असते की ती वैतागून बोलत असते की काय सून आहे माझी, अजूनपर्यंत झोपून आहे, माझं स्वप्न कधी पूर्ण होणार. कधीतरी असं वाटतं की सुनेने लवकर उठावं, छान पूजा करावी, पण नाही, माझं स्वप्नच राहणार आहे. स्वानंदीच्या बाबांची पूजा पूर्ण होते तरी मंदाकिनीची चुळबुळ आणि बडबड चालूच असते. मंदाकिनी त्यांना म्हणाली, अहो सांगा ना जरा, उठवा तिला, तुम्हीच उठवा, कारण मी जर बोलायला गेले ना तर ती लगेच माझ्या चुगल्या तिच्या घरी लावते. मग तिच्या माहेरची अख्खी फौज इथे जमा होते आणि मला किती भीती वाटते त्या गोष्टींची, माहिती आहे ना तुम्हाला. सणासुदीच्या दिवशी तरी सुनेने जरा लवकर उठायला सांगत जा. तेवढ्यात आदिरा साडी घालून मस्त तयार होऊन बाहेरून पूजेचं ताट घेऊन येते आणि मंदाकिनीला विचारते की काय म्हणतात आई. आदिरा बोलते की काय झालं, अशा का बघतायत. मंदाकिनी तिच्याकडे भलत्याच आश्चर्यचकित नजरेने बघत असते. आदिरा पुन्हा विचारते की काही झालंय का. मंदाकिनी आश्चर्याने विचारते कुठे गेली होतीस. आदिरा शांतपणे सांगते की बाहेर पूजा करायला गेले होते. हे ऐकून स्वानंदीचे बाबा आदिराला प्रेमाने म्हणतात की बाळ तू जा आत. आदिरा आत गेल्यावर मंदाकिनी बाबांना बोलते की आधी सांगायचं ना मला, ती उठली हे करून. तेव्हा स्वानंदीचे बाबा होतं की मला माहिती होतं की काय आहे ना, अगं तिचं तू काय करशील ना, तुला हे सांगितलं पण ना तरी पण तू काहीतरी खुसपिटं काढून तिला बोललीच असते. अगं तिचे नेहमीचे दोष आणि धुणी काढण्यापेक्षा तिला जरा समजावून सांगितलं ना तर आदिरा खूप चांगली मुलगी आहे. आणि हे बघ मंदा, या सणासुदीच्या जबाबदाऱ्या फक्त तुलाच आहेत असं अजिबात समजू नकोस, आम्हालासुद्धा आहेत. स्वानंदी इकडे किचनमध्ये मस्त तयारीत उभी असते आणि ती दिंड मोजत असते. तेवढ्या तिथे मल्लिका येते आणि खोचकपणे विचारते की काय झालं का, आणि पुरणपोळी तर नसेलच ना केली. स्वानंदी शांतपणे उत्तर देते की नका काळजी करू काकू, तुम्हाला दिंड बघायची होती ना, जी काल तुम्ही शोधत होता तीच ही दिंड. रात्रभर तुम्हाला झोप नाही लागली ना याच्यामुळे. मल्लिका विषय बदलत विचारते की पुरणपोळी झाली का. स्वानंदी हसून बोलते की पुरणपोळी पण झाली आहे, हे बघा चेक करा, सगळं काम व्यवस्थित झालं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मल्लिका मूळ मुद्द्यावर येत विचारते की अळूवड्या पण केल्या असतील ना. हे ऐकून स्वानंदी थोडी शांत होते. मल्लिका लगेच टोमणा मारत बोलते की काय गं, अळूवड्या नाही केल्या तू. स्वानंदी सावरून बोलते की नैवेद्यासाठी जे लागतं ना ते सगळं ताटात असेल काकू. मल्लिका बोलते की पण अळूवड्या नाहीत ना. अगं अळूवड्यांशिवाय नैवेद्य पूर्ण होतच नाही. ती तर आपली घराची परंपरा आहे आणि समरला अळूवड्या खूप आवडतात आणि आपल्या गार्डनमध्ये खूप अळूचे पानं आहेत. मी मितालीला सांगते आणायला. स्वानंदी स्पष्टपणे बोलते की तुम्ही काल मला अळूवड्यांबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मल्लिका बोलते की असं मला वाटलं की तुला माहिती असेल. त्यावर स्वानंदी बोलते की होईल, अळूवड्यासुद्धा वेळेवर होतील. मल्लिका तिला पुन्हा अड घालत बोलते की बघ लक्षात आहे ना, पानं चिरायची नाही आहेत, कापायची नाही आहेत, काहीही करायचं नाही. स्वानंदी आत्मविश्वासाने उत्तर देते की तुम्ही जसं सांगितलं तसंच न चिरता न कापता अळूवड्यासुद्धा तयार होतील. हे ऐकून मल्लिका तिला थंब दाखवून तिथेच हसून निघून जाते. स्वानंदी अळूच्या वड्या उकडून शिजवून तयार ठेवलेल्या असतात. तेवढ्यात मल्लिका पुन्हा येते. वड्यांचा उंडा तयार झालेला पाहून आश्चर्याने म्हणते, बापरे, उंडा झाला सुद्धा, काय करणार. खूपच सुपरफास्ट आहेस ग तू. त्यावर स्वानंदी प्रेमाने उत्तर देते, सगळं काही मनापासून आणि प्रेमाने केलं ना की सगळं होतं. हे ऐकून मल्लिका
बोलते की म्हणजे माझे प्रयत्न मनापासून नसतील. मग स्वानंदी बोलते की तुमचे कसले प्रयत्न? तेव्हा मल्लिका उघडपणे सांगते की तुझं काम वेळेत होऊ नये, तुझ्या गोष्टी पूर्ण होऊ नये, तसंच माझे प्रयत्न असतात ना. स्वानंदीच्याकडे बघून शांतपणे दुजोरा देते. तेवढं तिथे समर येतो. तयार आळूड्या पाहून आनंदाने विचारतो की अरे वा, आळूड्यासुद्धा सगळंच तयार आहे मग आता. यावर मल्लिका लगेच बोलते की पण तुझ्या बायकोने गोंधळ घालून ठेवला आहे ना. समोर बोलतो की काय? मल्लिका बोलते की आळूड्या सुरीने चिरायच्या नाही आहेत आणि ही आपल्या घराची परंपरा आहे, पण तुझ्या बायकोने आता तर कसं चिरणार ना. तेव्हा समर बोलतो की काकू आता एवढं झालं आहे तर मग सुरी वापरू शकतो ना एवढ्यासाठी. तेव्हा मल्लिका बोलते की बघ आता तुझ्या बायकोला या परंपरेपासून सूट हवी असेल तर ठीक आहे. समर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्याच स्वानंदी बोलते की काही गरज नाही, मी व्यवस्थित करते. समर बोलतो की अहो पण सुरीशिवाय कशा वड्या कापणार? स्वानंदी बोलते की त्याच्यासाठी माझ्याकडे आयडिया आहे. ती आज जाऊन एक दोरा घेऊन येते आणि बोलते की तेव्हा मल्लिका बोलते की दोऱ्याचं काय? स्वानंदी म्हणते की कळेलच. मग ती समरला बोलते की तुम्हाला कसलीही मदत, समरला बोलते की मला तुमची एक मदत हवी आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला कसलीही मदत असेल तर मी तयारच आहे. स्वानंदी दोरा हातात देते आणि बोलते की हा दोरा घ्या, याने आपण आळूवड्या व्यवस्थित कापल्या जातील, वडीही तुटणार नाही, परंपरेनुसार सुरीचा वापरही होणार नाही. स्वानंदीची ही हुशारी आणि शक्ल पाहून मल्लिका पूर्णपणे शॉक होते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.